सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे. तयाच्या चिंतने निरसेल संकट, कराल दुर्गट भवसिंधू. जन्मुनिया कुडी वाचे स्मर राम, धरी हाची नेम अहर्निशी. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू. तुका मने कोटी कुडिते पुनीत, भावे गात गीत विठोबाचे. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू. यंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसृप्ता, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यौश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं. रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणी अर्पितो अजन्मही काया. जगदीश्वराची जोडली ज्याची अजन्म ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा शिवछत्रपती. महायोग पीठे तठे भीमरथ्या, वरं पुंडलीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्त मानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. बाबाजी सद्गुरु दास तुका. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू, गुरुर्देव महेश्वरः. गुरुर साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. ज्ञानेशो भगवान् विष्णु, निवृत्तिर भगवान् हरः. सोपानो भगवान् ब्रह्मा,
मुक्ताख्या ब्रह्मचित कला. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा भेरू. कहे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल. सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तरान दुर्गट भव सिंधू. प्रस्तुत प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. जगमान्य संत, संतमान्य संत, देवमान्य संत, वारकरी संप्रदायामध्ये पंचमवेद म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे असणारे श्री संत जगद्गुरु तुकोबाराया यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट, साधा, सरळ आणि सोपा असा अभंग आजच्या सेवेसाठी निवेदित केलेला आहे. त्याचं कारणच असं आहे महाराज, का मी साधी, सरळ आणि सोपी आहे म्हणून हा अभंग आजच्या सेवेसाठी निवेदित केला आहे. विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत अभंग हा 2 प्रकरणामध्ये मोडतो. एक नाम प्रकरण, दुसरं म्हणजे उपदेश प्रकरण. विठ्ठल विठ्ठल.
हो म्हणा, एकतर नाही म्हणा. माहीत आहे ना, वारकरी संप्रदायाचा नियम आहे महाराज की ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, ज्याची खावी भाकरी त्याची करावी चाकरी, आणि ज्याचा खावा रसगुल्ला त्याच्या नावाने करावा, त्याच्या नावाने करावा, त्याच्या नावाने करावा. या न्यायाने आपल्या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गजानन महाराज मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या वर्धापन दिनानिमित्ताने कथा आयोजन केले आहे. कथाव्यास असणारे श्री हरिभक्त पारायण माझ्या गुरुच्या स्थानी असलेले रामकृष्ण बाबा अंबुसकर, तसेच मला येथे गायनाला साथ करण्यासाठी लाभलेले आमचे अशोक महाराज असतील, उमेश महाराज असतील, बाकीची सर्व भूगंधर्व महाराज मंडळी असेल, आमच्या धनश्रीताई सुद्धा इथे उपस्थित आहेत. आज त्यांनी सुद्धा नागपूरवरून प्रवास केला आणि मी सुद्धा केला, तरीही आम्ही इथे उपस्थित आहोत. तसेच असणारे आमचे लाडके बंधू, आमचे पप्पा स्वागत दादा, तसेच आमचे विनेकरी बाबा आणि समस्त गावकरी मंडळी, माता पिता श्रोत्रवर्ग. लाईट मंडप साऊंड अतिउत्तम आहे दादा, आणि समस्त गावकरी मंडळीच्या तन्मनधनाने हा चालू असलेला सप्ताह. विठ्ठल विठ्ठल. आज माझंच मला म्हणावंसं वाटते का भाग्याचा उदय आहे का. पहिला नमस्कार करते त्या भगवान परमात्म्याला ज्यांनी अनमोल अशी सृष्टी निर्माण केली. दुसरा नमस्कार करते माझ्या आई वडिलांना ज्यांनी मला अनमोल असा जन्म दिला. तिसरा नमस्कार करते माझ्या गुरुवर्यांना ज्यांनी मला अनमोल असं ज्ञान दिलं. आणि चौथा नमस्कार करते गायगुल दादांना ज्यांनी मला आजची कीर्तन रूपी सेवा दिली. विठ्ठल विठ्ठल. एक वाक्य सांगून जाईल दादा. जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन भगवान हर किसी का सपना पूरा नहीं करता. उसी तरह इस धर्म मंडप में हर कोई आना जाना चाहता है, लेकिन आता तो वही है जिसे मेरे भगवान बुलाते. विठ्ठल विठ्ठल. म्हणून त्याच निमित्ताने आजचा घेतलेला हा अभंगावर बोलण्यापूर्वी ज्यांचा हा अभंग आहे त्यांचा अधिकार पाहणे अत्यंत गरजेचे आहे. कोण तुकोबार हो, ते तुकोबार आहे जे सदैव वैकुंठाला गेले, ते तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे, ते तुकोबार आहे. वेदाचा तो अर्थ आमासीचा ठाव, ऐराणी वावा भार माथा, ते तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे, ते तुकोबार आहे ज्यांच्या गाठीला चंद्राची शीतलता आहे, सूर्याची दिव्यता आहे, आईची वात्सल्यता आहे, आणि पवित्र गंगे मातेच्या पाण्यासाठी पवित्रता आहे ना महाराज, ते तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे हो, ते तुकोबार आहे ज्यांचं नाव घेतल्याने यमाने सुद्धा थरथर जेने केला हा पुरुषार्थ. केवढा मोठा अधिकार आहे महाराज तुकोबारायांचा.
बघा, वारकरी संप्रदायामध्ये 5 ग्रंथाला फार महत्व आहे. कोणते 5 ग्रंथ हो? पहिला आहे महाभारत, दुसरा आहे रामायण, तिसरा आहे भागवत, चौथा आहे ज्ञानेश्वरी आणि 5वा आहे तुकोबारायांचा गाथा. हे 5 ग्रंथांतरी वारकरी संप्रदायामध्ये महाराज अत्यंत महत्त्वाचे आहे. पहिला आहे महाभारत. काय आहे हो महाभारतामध्ये? महाभारतामध्ये उत्कृष्ट राजकारण भरलं आहे. ज्या मनुष्याला उत्कृष्ट राजकारण करायचं असेल तर त्याने महाभारताचा अभ्यास करावा. दुसरा आहे रामायण. रामायणामध्ये काय आहे? रामायणामध्ये एक पात्र आदर्श आहे. भावाने भावासोबत कसं वागावं हे रामायण शिकवते आणि भावानं भावासोबत भांडण कसं करावं हे महाभारत शिकवते. बरोबर ना? ज्या वेळेला रामप्रभू 14 वर्ष वनवासाला गेले होते, वनवास फक्त रामप्रभूलाच होता, सीतामातेला होता का हो? होता नव्हता. तरीही सुद्धा सीतामाता वनवासाला गेली होती, कारण ती पतिव्रता होती. शास्त्रकार सुंदर एका श्लोकामध्ये वर्णन करतात दादा. अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकण्णाम स्मरे नित्यं महापातकनाशनम. या 5 स्त्रियांचं नाव जर आपण कंठामध्ये धारण केलं तर आपल्यावरचे सर्व पाप नष्ट होतात. होतात ना? असाच हा श्लोक महाराज मी एक वेळ कीर्तनामध्ये म्हटला. तर एक व्यक्ती माझ्या जवळ आला आणि मला म्हणाल, ताई, अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा, त्याच्यात आमच्या घरची धरा. आता याच्या घरचीचं जर नाव याच्यात घेतलं तर पाप नष्ट होतील का? होतील का मावशी? नाही ना, उलटे ते वाढतील. पण ती सीता माता होती, ती पतिव्रता होऊन गेली होती. म्हणून मला म्हणावंसं वाटते का ग्रंथात ग्रंथ गीता, प्रेमात प्रेम माता आणि पतिव्रते पतिव्रता सीता. म्हणून रामायणामधले एक पात्र आदर्श आहे. मुलाने बापासोबत कसं वागावं हे देखील रामायण शिकवते. म्हणून रामायणामधले एक पात्र आदर्श आहे मला. तिसरा आहे भागवत. भागवत 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 म्हणजे काय हो? जे 7 दिवस भागतात म्हणजे भागवत होय का? आता बाबा आपल्याला भागवत सांगत आहे. भागवताची व्याख्या जरी सांगितली असं, भागवत भागवत म्हणजे काय? तर भा म्हणजे भा प्रकाशी चिदानंदे, ग म्हणजे गतिरस्य त्रिलोकीकी, व म्हणजे वरिष्ठम सर्व शास्त्राणां, त म्हणजे तरणीभूत भवारणमी. काय हो या भागवत ग्रंथात? या भागवत ग्रंथात भक्तांचं भगवंताचं चरित्र आलेलं आहे. माऊली म्हणतात की जो भक्तांचं भगवंताचं चरित्र वाचतो ऐकतो तो भगवंताला अतिप्रिय आहे. तेही मन प्राणा परते आवडते जे निरुत्ते, जे भक्त चरित्राते प्रशंसते. माऊली म्हणतात जगामध्ये असे काही पुस्तक निघालेले आहे की ते वेळ वाचल्यावर आपल्या मनावर, आपल्या विचारांवर दुष्परिणाम होतात. असे पुस्तकं वेळ असला तरीही वाचू नाही. काही पुस्तकं अशी आहेत की वेळातील वेळ काढून वाचले पाहिजेत. काही पुस्तकं अशी आहेत की वेळ असला तरीही वाचू नाही. मग वेळातील वेळ काढून काय वाचलं पाहिजे? तर जनाबाई एका अभंगामध्ये सुंदर वर्णन
जो 5वा ग्रंथ आहे कोणता? मी एक म्हण म्हणते ती तुम्ही पूर्ण करा. ज्याचा फिरला असेल माथा त्याने वाचावा तुकोबारायांचा. हे 5 प्रस्थांतरे महाराज वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. विठ्ठल विठ्ठल. एवढा मोठा तुकोबारायांचा अधिकार आहे महाराज. तुकाराम तुकाराम नाम घेता कामे यम, आणि धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. केवढा मोठा अधिकार आहे महाराज तुकोबारायांचा की एका वैऱ्याने सुद्धा तुकोबारायांचं वर्णन करावं. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझ्या. एवढा मोठा तुकोबारायांचा अधिकार आहे महाराज. नवे एक वेळचा प्रसंग आहे की जगद्गुरु तुकोबाराय हे भंडारा डोंगरावर भजन करण्याकरता जात होते. त्यावेळेस गावातील काही लोकांनी तुकोबारायांना त्रास देण्याकरता एक वैश्याबाई पाठवली होती. ती बाई तुकोबारायांना भजन करू देत नव्हती. तुकोबाराय साधू संत होते. साधू नेमका कोणाला म्हणावं? कोणाला म्हणावं साधू? ज्याने काम, क्रोध, लोभ, मोह, मत्स्य, दंभ आणि अहंकार हे 6 ज्याने धुवून टाकले ना महाराज, त्याले म्हणावं साधू. ज्याच्याकडे अहम आणि मम, ज्याच्याकडे मीतूपणा नाही, त्याला म्हणावं साधू. बघा, परराष्ट्रातील स्त्री स्वामी विवेकानंदावर प्रेम करीत होती. स्वामी विवेकानंदाला म्हणाली, आय वॉन्ट टू मॅरी जेट्यू, मला तुमच्याशीच लग्न करायचं आहे. स्वामी विवेकानंद म्हणाले, बाई इट इज इम्पॉसिबल इन माय लाईफ बिकॉज आय एम फॉरेन. इंडियन इज इंडिया इज ग्रेट. माझ्या भारताचं ब्रीद वाक्य आहे, सत्यमेव जयते. माझ्या भारताचे पंचशील तत्वे आहे, मातृदेव भव, पितृदेव भव, अतिथी देव भव, गुरुत्व देव भव. माझ्या भारताची संस्कृती असं करण्यास नाकार देते. ते बाई म्हणाली, स्वामी विवेकानंद, बट आय वॉन्ट टू मॅरेज इट यू, मला लग्न तुमच्याशीच करायचं आहे. स्वामी विवेकानंद गालात स्मित हास्य करून म्हणतात, बाई तुम्हाला असं का वाटतं की माझ्याशीच लग्न करावं म्हणून? ती बाई म्हणाली, स्वामी विवेकानंद, तुम्ही दिसायला सुंदर आहात, तुम्ही ज्ञानी आहात, तुमच्यासारखा सुंदर व ज्ञानी मुलगा मला व्हावा असं मला वाटतं. त्यावेळेस स्वामी विवेकानंद त्या बाईला उत्तर देतात, महाराज तुम्हाला असं वाटतं ना की माझ्यासारखा सुंदर व ज्ञानी मुलगा तुम्हाला व्हावा असं तुम्हाला वाटतं ना? ती बाई म्हणाली, हो महाराज, मला असंच वाटतं की तुमच्यासारखा सुंदर व ज्ञानी मुलगा माझ्या उदरी यावा असंच मला वाटतं. त्यावेळेस स्वामी विवेकानंद म्हणतात, बाई तुमच्या समोर उभा असलेला स्वामी विवेकानंद तुमचा मुलगा समजा ना, याला म्हणावा मला साधू. त्यावेळेस तुकोबारायांनी त्या बाईला हात जोडले आणि म्हणाले, जाई
ऐसे नो. एवढा मोठा तुकोबारांचा अधिकार आहे महाराज. मी सुरुवातीला सांगून गेली तुम्हाला का प्रस्तुत अभंग हा 2 प्रकरणामध्ये मोडतो. सांगा आता कोणते 2 प्रकरण कुणाच्या लक्षात आहे? झोपले नाही ना? झोपले नाही ना? एक आहे नाम प्रकरण, दुसरं म्हणजे उपदेश प्रकरण. उपदेश प्रकरणाचा जर विचार केला तर प्रथम दर्शनीय जाणकार श्रोतांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित होईल की उपदेश तरी कोणी करावा, उपदेश का करावा, कसा करावा, कुणाला करावा. ज्या वेळेला हे 4 वर्ग समाजासमोर पडतात ना महाराज, त्यावेळेला बघा उपदेश त्यानेच करावा ज्याचं उपदेशामागे उपासनेचं बल आहे. कारण उपदेश अधिक उपासना बरोबर फल. म्हणून महाराज म्हणतात की उपदेश त्यानेच करावा ज्याचं उपदेशामागे उपासनेचं बल आहे. विठ्ठल विठ्ठल तुमचे चेहरे पाहून तर असं वाटते तुमच्या लक्षात आले नाही. समजण्याकरता एक दृष्टांत सांगते बघा. एक वडील पाहुण्यांमध्ये बसलेले असतात. बसलेले असताना त्यांना एक सवय असते बिडी ओढायची. पाहुण्यांमध्ये बिडी कशी ओढावी म्हणून ते वडील बाहेर येतात, मुलाला आवाज देतात. मुलाला म्हणतात हे बिडी घे, चुलीजवळ जा आणि बिडी पेटवून आण. महाराज तो मुलगा ती बिडी घेतो ना, चुलीजवळ जातो आणि बिडी पेटवतो. बिडी पेटवत असताना त्या मुलाच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होते की आपले वडील दिवसातून 8-10 वेळेस बिड्यांचा मुर्दा पाडतात. नेमकं या बिडीमध्ये काहीतरी विशेष असलं पाहिजे ना. इकडे बिड्या ओढतात ना लोक, विशेष असलं पाहिजे. तो मुलगा महाराज ते बिडी घेतो, घेतल्यानंतर तोंडाला लावतो. तोंडाला लावल्यानंतर त्याला त्याचा ठसका बसते. नंतर तो वडिलांजवळ जातो आणि वडिलांना ते बिडी देतो. वडील ते बिडी घेतात. घेतल्यानंतर आता रोजच्या मनुष्याला एक वेळेस बिडी किती जडते माहितीच असते. वडील ते बिडी घेतात, घेतल्यानंतर तोंडाला लावतात. तोंडाला लावल्यानंतर ते बिडी त्यांना मागून ओली लागते. आता त्या मुलाला विचारतात, अरे बाळा ही बिडी ओली कशी काय? तो म्हणतो बाबा मी ते बिडी घेतल्यानंतर विस्तवावर ठेवली. विस्तवावर ठेवल्यामुळे माणूस असो का बिडी असो तिला चटका लागला आणि ते त्यामुळे ओली झाली. ज्यांच्या लक्षात आलं असेल त्यांनीच घ्यावं, नाहीतर मी त्यांचे मावस भाऊ समजेल. विठ्ठल विठ्ठल घेतल्यानंतर त्यांनी त्या बिडीचा एक झुरका मारला आणि त्या बिडीचा जो धूर होता ना त्यांनी आपल्या मुलाच्या तोंडावर सोडला आणि मुलाला उपदेश करतात, अरे मूर्खा बिडी ओढणं शारीरिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या हानिकारक आहे. बिड्या ओढणं हे चांगलं नाही. आता तुम्ही मला सांगा, तेच वडील बिडी घेत असताना मुलाच्या तोंडावर सोडत असताना मुलाला उपदेश करतात, हा उपदेश योग्य आहे का? हो नाही. संत चिन्ह उमटली अंगी उपदेशा लागी पात्र झाला. बघा समजण्याकरता आणखीन एक दृष्टांत सांगते, पण झोपू नका. एका पांढऱ्याच्या समोर एक मुलगा विमलची पुढे हातावर मिक्स करीत होता. महाराज माझ्यासोबत एक महाराज होते. ते महाराज त्याच्याकडे गेल्यानंतर त्याला म्हणाले, अरे दादा पुढे खाणं हे चांगलं नाही, याने कॅन्सर होतो, रोग होतो, शारीरिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या हानिकारक आहे. पुढे खाणं हे चांगलं नाही. तो म्हणाला, महाराज तुम्ही कीर्तनात सांगा की पठ्ठ्या कुणाला भीत नाही. आता महाराज त्याच्याकडून परतले ना. महाराज परतले असताना त्या मुलाच्या समोरून एक व्यक्ती गेला. त्या व्यक्तीला पाहून त्याने समोरचा हात पाठीमागे केल्यानंतर ते महाराजने बघितलं की पठ्ठ्या तर कुणाला भीत नाही, मग याने या व्यक्तीला पाहून समोरचा हात पाठीमागे का केला? महाराज त्याच्याकडे गेले ना. गेल्यानंतर त्याला म्हणाले, अरे दादा मगाशी तर तू म्हणत होता की पठ्ठ्या कुणाला भीत नाही, मग तू त्या व्यक्तीला पाहून समोरचा हात पाठीमागे का केला? तो म्हणाला, महाराज हा जो व्यक्ती माझ्या समोरून गेला ते व्यक्ती तुम्हाला माहिती आहे काय कोण आहे? महाराज म्हणतात, नाही. हा जो व्यक्ती माझ्या समोरून गेला हे व्यक्ती
वडील आहेत. आता महाराजांनाही थोडं बरं वाटलं की चला बा पठ्ठ वडिलांना तर भीतो. तर म्हणाला महाराज भीत काहीच नाही. त्याचं कारणच असं आहे का हा जो पुढीचा हात समोर असता तर याच्यातली अर्धी पुडी माझ्या वडिलांनी काय केली असती. अनुभव आहे वाटते इकडे, नक्कीच खाल्ली असती. म्हणून नाही संत चिन्ह उमटली अंगी आणि उपदेशा लागी पात्र झाला. मला सांगा ना महाराज हा उपदेश योग्य आहे का हो. नाही योग्य. विठ्ठल विठ्ठल म्हणून महाराज म्हणतात की समोरच्याचा ज्याचा जसा अधिकार आहे ना तसाच त्याला अधिकारानुरूप उपदेश करावा. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा आणि व्यर्था पुरी वाचा क्रोधी माणसाला महाराज आपण उपदेशच करू नये. शास्त्रकार सांगतात जसं आपण सापाला कितीही दूध पाजलं तर त्याचा अमृत होणार का. होणार का मावशी. नाही, त्याचा विषच होणार आहे. तसंच आपण मूर्खाला क्रोधीला कितीही उपदेश केला तर मूर्ख क्रोधी सुधारणार नाही. विठ्ठल विठ्ठल बघा थंडीचे दिवस होते. थोडा धो पाऊस पडत होता. एका जंगलाच्या बाजूला एक खेडं गाव होतं. जंगलामधले माकड थंडीने थरथरत कापत होते. त्यांनी विचार केला की थंडीपासून निवारण आपले मोठे भाऊ कसे करतात हे बघण्याकरता ते माकड त्या खेडागावामध्ये आले आणि त्यांनी बघितलं का एका चौकामध्ये 4-5 माणसं शेकोटी पेटून हातपाय शेकत होते. त्यांनी विचार केला महाराज ते माकडं सगळे जंगलाकडे परतले आणि काळी कचऱ्यांचा गंज लावला. गंज लावल्यानंतर त्याच्यामधलं एक माकड म्हणालं त्यांची शेकोटी तर लाल होती, याच्यात आपण लाल टाकणार तरी काय. त्याच्यामधलं दुसरं माकड म्हणालं पिकलेल्या फळांना त्याच्यामध्ये टाका, फुंका मारा. त्यांनी तसंच केलं ना महाराज. पिकलेलं फळ आणलं त्याच्यामध्ये टाकलं आणि फुंका मारली. बरोबर ना. आणि शेकोटी पेटली. बरोबर ना. बरोबर ना. जागी आहात का तुम्ही. आहे ना. कशी पेटणार ती शेकोटी. हा जो माकडांचा प्रकार चालू होता एक सुग्रंथी तिच्या घरट्यामधून पाहत होती आणि ते त्या माकडांना उपदेश करते. हात दिनो पाव दिनो नरतुनी ऐसी काया 8 महिने फुकट गमाए दीवाने अभी तक घर नहीं बनाया. ते सुग्रण नावाची पक्षिणी माकडांना उपदेश करते महाराज. देवाने तुम्हाला हात दिले, पाय दिले, तुम्ही 8 महिने खाली गमावले, स्वतःला राहण्याकरता घर सुद्धा नाही बनवलं. आता बऱ्याच सुग्रीणी बऱ्याच माकडांना उपदेश करत असतात. करता ना. उपदेश करत असतात पण माकडं कुठं उपदेशाकडे लक्ष देतात का. नाही देत. विठ्ठल विठ्ठल ती सुग्रण नावाची पक्षिणी बहिणाबाई चौधरींनी खोप्यावर या बहिणाबाई चौधरींनी कवित्व करावं महाराज. अरे खोप्यामध्ये खोपा जसा सुगरणीचा चांगला पहा पिल्लासाठी तिने जीव झाडाला टांगला. जुन्या काळच्या कविता आहेत महाराज. अर्थबद्ध होत्या म्हणून लवकर पाठ होत होत्या. आताच्या कवितेला अर्थ नाही. एक कविता मी म्हणते ते तुम्ही पूर्ण करा. जॉनी जॉनी यस पप्पा लिटिल शुगर नो पप्पा टेलिंग नाइस यस पप्पा नो ओपन युअर माउथ. पूर्ण तर करा. म्हणा ताई तुम्ही पॉकेट ज्ञान आणि आम्हाला पूर्ण करायला लावता का. जुन्या काळच्या कविता आहेत महाराज. अटाना फुटाना शेंगदाणा उडत चालला टनाटना या पाहुणा बसा पोटात गेला ससा माय म्हणे काढू कसा बाप म्हणे राहू दे तसा. त्या जुन्या काळच्या कविता आहेत महाराज. अर्थबद्ध होत्या म्हणून लवकर पाठ होत होत्या. आताच्या कवितेला अर्थ नाही. ते सुग्रण नावाची पक्षिणी त्या माकडांना उपदेश करते पण माकडं कुठे उपदेशाकडे लक्ष देतात का हो. ते सुग्रण नावाची पक्षिणी परत उपदेश करते पण ते माकडांना नाही करत, ते माणसाला करते. ते म्हणते सीख सिखाना शहाणे को कैसा होता खाया
ज्याचा जसा अधिकार आहे ना तसाच त्याला अधिकारांभूत उपदेश करावा. विठ्ठल विठ्ठल बघा महाराज, समोरच्याचा ज्याचा जसा अधिकार आहे तसाच त्याला अधिकारांभूत उपदेश केला पाहिजे. बघा महाराज एका ठिकाणी सांगतात की भगवंताने आपल्याला नरदेह दिला, तो भजनाकरिता दिला, पण आपण भजन सोडून कशाच्या कामी पण आपण भजन सोडून भोजनाच्या कामी लावला. मी एकाला सहज विचारलं, का रे दादा, भगवंताने आपल्याला हा नरदेह दिला तो कशा करता दिला रे? तो म्हणे, ताई, 2 हात जे आहे ते गाडीचा हँडल पकडण्याकरिता, 2 पाय जे आहे एक गेअरवर ठेवण्याकरता आणि एक ब्रेकवर ठेवण्याकरता. लेटेस्ट पिढी आहे महाराज, काय बोलेल ते सांगता येत नाही. बघा असंच एका ठिकाणी एका शिक्षकाने एका विद्यार्थ्याला म्हटलं, अरे बाळ, आज खूप भूक लागली, आज मी डब्बा आणला नाही. मुलगा म्हणाला, शिक्षक त्या मुलाला म्हणाले, तू आणला का रे डब्बा? मुलगा म्हणाला, हो गुरुजी. गुरुजी म्हणाले, काय आहे तुझ्या डब्यात? मुलगा म्हणाला, पुरणपोळी आहे गुरुजी. शिक्षक म्हणाले, अरे वा, माझ्या तर आवडीची आहे, मी खाऊ का तुझा डब्बा? मुलगा म्हणाला, खा ना गुरुजी. शिक्षकाने 2-3 तास खाल्ले. खाल्ल्यानंतर शिक्षकाच्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली, ती म्हणजे अशी की समजा तुला जर तुझ्या आईने विचारलं डब्बा कोणी खाल्ला तर तू काय सांगेल? मुलगा म्हणाला, गुरुजी तुम्ही त्याचं टेन्शनच घेऊ नका. मुलगा म्हणाला, गुरुजी मला जर माझ्या आईने विचारलं डब्बा कोणी खाल्ला तर मी सांगेल कुत्र्याने खाल्ला. विठ्ठल विठ्ठल कीर्तनाला जात असताना कीर्तनाला थोडा वेळ होता. मग एका व्यक्तीने मला त्याच्या घरी चहा पिण्याकरता नेल्यानंतर महाराज तिथे टीव्ही चालू होता. आता मला न्यूज पाहायची फार आवड. एक छोटासा मुलगा तिथे कार्टून बघत होता. आता कार्टून आहे तर कार्टूनच बघेल ना. मी त्याला म्हटलं, मला थोडा वेळ न्यूज लाव बरं. ते माझ्यावर संतापलं ना महाराज. तो म्हणाला, ताई तुम्हाला हे बघायचं असेल तर बघा, नाहीतर इथून तुमच्या घराचा रस्ता पकडा. आता मी थोडा वेळ तिथेच बसली महाराज. बसल्यानंतर तो मुलगा पाणी प्यायला किचन मध्ये गेला. तेवढ्यात मी ते रिमोट घेतला, चॅनल लावण्याचा प्रयत्न केला, पण चॅनल अजिबातच बदलत नव्हतं. तो मुलगा गेला, पाणी पिऊन तिकडून आला. त्याला म्हटलं, का रे बाळा, तू गेल्यानंतर मी न्यूज लावण्याचा खूप प्रयत्न केला रे, पण चॅनल बदलतच नव्हतं. तो म्हणाला, ताई मला वाटलंच होतं की तुम्ही हा मूर्खपणा करसाल म्हणून तर मी रिमोटचे शेल खिशात घेऊन गेलो होतो. लेटेस्ट पिढी आहे महाराज, काय बोलेल ते सांगता येत नाही. म्हणून भगवंताने आपल्याला जो नरदेह दिला ना तो भजनाकरिता दिला. देवी दिला देह भजना गोपाळा, देवी दिला देह भजना Thank you.
आपणच कामी लावा. म्हणून महाराज म्हणतात की तुम्हाला जो नरदेह दिला ना तो भजनाकरता दिला, आणि या नरदेहामध्ये आल्यानंतर एक वेळ तरी माणसाने भगवंताचं नामचिंतन नामस्मरण केलं पाहिजे. आषाढी देऊची पैठणची वारी केली पाहिजे, गळ्यात तुळशीची माळ असली पाहिजे, आणि एकादशी व्रत केलं पाहिजे. 15 दिवसा एक एकादशी आणि कार्य न करशी व्रत साल. मी एकाला सहज विचारलं, का रे दादा आज एकादशी आहे, तुला आहे का रे? तो म्हणाला, नाही ताई, मी मोठमोठ्या धरत असतो. मी म्हटलं, लहान लहान की तुझ्या नाकाला डसतात का? एकादशी ही केली पाहिजे. याने आपल्याला गीतेचं नित्य वाचन पठण केल्याने आपल्याला मुक्ती मिळते. तसंच गीता 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 वाचे जे म्हणती आणि नाही पुनरावृत्ती तया नरा. तुळशी रोज तुळशी मातेला आपण पाणी घातले, अगरबत्ती लावली, दिवा लावला, हात जोडले आणि म्हणाले, तुळशी माता माझा उद्धार कर, तर ते तुळशी माता तुमचा नक्कीच उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण जन्माला आल्यानंतर एक वेळ तरी देहूची पैठणची, आणि ते जर होत नसेल तर आपली शेगावची वारी जरूर करावी. ज्या मनुष्याने ह्या 3 गोष्टी केल्यात ना महाराज, त्यालाच मरण्याचा अधिकार आहे, आणि ज्या मनुष्याने ह्या 3 गोष्टी केल्या नाहीत त्याला मरण्याचा देखील अधिकार नाही. विचार नाही नर खरं तो तैसा, वाहे पाठी भार लगड जैसा. जो मनुष्य विचार करीत नाही त्याला गाढव समजण्यासारखं नाही. अगावंत का वाढियेला साजुका का सळलिया, विवेक कावळिया नाही जैसा. जो मनुष्य विचार करीत नाही त्याला कावडा समजण्यास हरकत नाही. या ठिकाणी महाराज कोठी पडते बघा. काही गोष्टीचा विचार कधीच करू नये, काही गोष्टीचा विचार कधी कधी करावा, काही गोष्टीचा विचार एकदाच करावा, आणि काही गोष्टीचा विचार सतत करावा. सतत म्हणजे क्षणोक्षणाला करावा. क्षणोक्षणाची करावा विचार, करावया पार. किंवा आहे मी हा कोण करावा विचार, किंवा आहे मी हा कोण करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, मी कोण आहे, मी कोठून आलो आहे, या देहाचा या जगाचा माझा काय संबंध आहे, याचा सारासार विचार करायला महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सारासार जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात
याचा तुम्ही ताबडतोब विचार करा. काही गोष्टी असारात असा नसतात, काही गोष्टी असारात सार असतात, काही गोष्टी सारात असा नसतात, तर काही गोष्टी असारात सार असतात. असारात असार काय आहे? असारात असार संसार आहे असे मी नाही सांगत, असे तुकोबाराय सांगतात. तुकोबाराय म्हणतात की फलकट तो संसार येथे सार भगवंत, किंवा दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. कोठे. दुःख देणारा हा संसार आहे. संसार दुःख मूळ संसारे गळ. संसार दुःख मूळ आणि चहूकडे इंगळ. संसार हा दुःख रूप देणारा संसार आहे महाराज, तो असार आहे. कारण भगवंताच्या प्राप्तीसाठी आपण साधन निवेदित केलेलं आहे, ते मुळातच दुःख रूप आहे. दुःख देणं हा संसाराचा स्वभाव आहे. स्वभाव त्याला म्हणतात ज्याच्यामध्ये परिवर्तन संभवत नाही. कुत्र्याची शेपटी महाराज तुम्ही कितीही दिवस नरकाळात ठेवा, ती सरळ होते का? करून पा होते का? नाही हो. तिचा स्वभाव आहे वाकडेपणा. तसं संसाराचा स्वभाव आहे दुःख देणं. सुख पाताच्या बापाने दुःख पर्वताये म्हणे, दुःख पर्वताये म्हणे, दुःख पर्वताये म्हणे. स्वभाव त्याला म्हणतात ज्याच्यामध्ये परिवर्तन संभवत नाही. बघा, एक भिकारी नावाची मुलगी होती. ते एका राजाला आवडली महाराज. राजाने तिच्यासोबत लग्नही केलं. आता ते महालात राहते. राजाने दुसऱ्या दिवशी सत्यनारायणचा कार्यक्रम ठेवला. ठेवल्यानंतर नरदबाई वहिनीजवळ गेला आणि वहिनीला म्हणाल्या, वहिनी वहिनी नाव घ्या. त्या म्हणाल्या, सांगू का तुम्हाला नाव? ते भिकारी नावाची मुलगी नाव घेते महाराज. सांगू का तुम्हाला? आताच तुमचे उखाणे घेऊन झाले. काय म्हणतात त्याला? काय म्हणतात? मकर संक्रांत उखाणे. मी जर घ्यायला लागलो तर एखादीला घ्याव, घेसाल ना? बघा, ऐका मग. ते भिकारी नावाची मुलगी नाव घेते. पांढऱ्या पांढऱ्या दुधावरची मऊ मऊस आहे, पांढऱ्या पांढऱ्या दुधावरची मऊ मऊस आहे. पण हरिश्चंद्र राजाचं नाव घेते भाकर वाढवा माय. काय कारण? ती मुलगी विकारी होती. स्वभाव त्याला म्हणतात महाराज ज्याच्यामध्ये परिवर्तन संभवत नाही. विठ्ठल विठ्ठल. को देश को काल को मित्र को व्यवगमः क्वचित अहम को मे शक्ती इति चिंत मुहुर्मुहुः. को देश, आपला देश कोणता? को काल, आपला काळ कसा आहे? को मित्र, आपले मित्र कसे असावेत? आपले मित्र भागवत कथेमध्ये आणणारे असावे, कीर्तनामध्ये आणणारे असावे, का बिअर बार मध्ये नेणारे असावे? कसे असावे? दृष्टांत आठवला म्हणून सांगते. 350 वर्षाच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती महाराज. त्यावेळेस काही मित्र जोडले गेले होते. ते अतिशय जीवाचे, अतिशय प्रेमाचे, अतिशय महत्त्वाचे होते. महाराजांना पन्हाळगडावरून विशाळगडावर जायचं महत्त्वाचं होतं. इकडे सिद्धी जो 42,000 सैन्य घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याकरिता आला होता. त्याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 महिन्याच्या अगोदर अफजल खान फाडला होता. इकडे सिद्धी-जोर 42,000 सैन्य घेऊन पन्हाळगडाला वेढा घातला होता. महाराज पोहोचले ना महाराज. तोफांच्या आवाजाने वेळा 50 पावलांवर होता. वरून धो धो पाऊस पडत होता. आता वेळा 20 पावलांवर आला.
एका जाळीतून डोळे चमकले. ते सिंहाचे नाही, ते माणसाचेच आहेत. कोणीतरी गुप्तचर असले पाहिजे असे बाजीप्रभूंना कळालं. कळाल्यानंतर बाजीप्रभूंनी मागची रिकामी पालखी समोर बोलवली. त्याच्यामध्ये शिवाकाशी नावाचा मावळा महाराजांसारखा दिसत होता, म्हणून त्याला महाराजांचा पोशाख घालून दिला आणि महाराजांना घेऊन आळमार्गाने निघाले. महाराज पोचले ना महाराज विशाळगडावर. बाजीप्रभू आवाज देतात महाराज की पोचलोय बाजी आम्ही, लवकर या बाजी तुम्ही. तुमच्यामुळे आम्ही या विशाळगडावर सुखरूप पोचलोय. तुमचे उपकार कधीही विसरणार नाही. याच आवाजाची बाजीप्रभू वाट पाहत होते. कशासाठी हो? आता माझा महाराष्ट्र जगला असेल, आता माझी माती जगली असेल, आता ऐका दादा माझा मित्र जगला असेल. लाखाला जगवणारा एक मित्र जर जगला असेल ना, तर लाख मित्र मेले तरीही चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, त्याला म्हणावं महाराज मित्र. मित्र असा नसावा का रे गड्या, काल मी पाजली, आज लस्सी म्हणत होते मी, विठ्ठल विठ्ठल. म्हणून माफी मागून बोलून जाईल तुमची मुलगी या नात्याने. जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे शाम को उतर जाएगी. जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे शाम को उतर जाएगी. लेकिन एक बार हरि नाम का प्याला तो पी कर देख, सारी जिंदगी सुधर जाएगी, सारी जिंदगी सुधर जाएगी. महाराज भगवंताने आपल्याला जो नरदेह दिला ना, तो भगवत प्राप्तीसाठी दिला. आणि त्या भगवंताचं नामचिंतन नामस्मरण करत असताना आपण व्यसनाआधी नाही गेलो पाहिजे. इथं बरेच माग पुरुष मंडळी असतील. दादा तुम्हाला हात जोडून विनंती आहे, व्यसनाच्या आहारी जाऊ नका. विठ्ठल विठ्ठल. को देश को काल को मित्र को व्यगमहा. आपला खर्च किती, आपलं उत्पन्न किती. आपलं उत्पन्न आहे महाराज 1 रुपया, खर्च आहे 2 रुपये. अशाने भागल का मावशी? संसार चालल का? अनुभव असेल ना, चालल का? नाही चालत महाराज. याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. म्हणून विचार नाही नर खरं तो तैसा, आणि वाहे पाठी भार लगड जैसा. आपण या सर्व गोष्टीचा विचार केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आपण आपल्या शक्तीचा सुद्धा विचार केला पाहिजे. आपण या 6 गोष्टीचा जर विचार केला ना महाराज, तर आपला संसार सुखरूप झाल्याशिवाय राहणार नाही. मग जगद्गुरु तुकोबारांना तेच सांगायचं आहे का भगवंताची प्राप्ती जर करत असताना आपल्याला सार काय आहे आणि असार काय आहे याचा तुम्ही ताबडतोब विचार करा. पहा, काही गोष्टी असारात असार असतात, काही गोष्टी सारात सार असतात. बघा, आता मी तुमच्या हाती खारीक दिली. खारीक मध्ये वरचं टरफल काय आहे? खाता का नाही? खा तिकडे खारीक. खाता ना? खात नाही का? सांगा मग, खारीक मध्ये वरचं टरफल सार आहे, आतली बी असार आहे. आता मी तुमच्या हाती बदाम दिली. बदाम मध्ये तुम्ही सांगा, महिला मंडळ बसलेल्या खालचे सांगा पटकन, बदाम मधले वरचं टरफल सार आहे, असार आहे, आतली बी सार आहे. आता मी तुमच्या हाती आंबा दिला. आंब्यामध्ये वरचं टरफल असार आहे, आतली बी असार आहे, मधला गाभा. आता मी तुमच्या हाती पेढा दिला. पेढ्यामध्ये वरचं टरफल असार आहे, सार आहे, आतली बी सार आहे, मधला गाभा. जसं पेढा हा सार आहे ना, तसंच भगवंताचं नामचिंतन सुद्धा सार आहे. आणि तसंच जर भगवंताचं नामचिंतन तुम्ही कंठामध्ये धारण केलं तर जगद्गुरु तुकोबा या अभंगाच्या 2य चरणात जयाच्या गीताने निर्शीला सत्कार, गल गल गलात मोठे. जयाच्या गीताने निर्शीला सत्कार, जयाच्या गीताने निर्शीला सत्कार, जयाच्या गीताने निर्शीला सत्कार.
दयाच्या निघाले निर्जीला संकट. रामकृष्ण हरी. दयाच्या निघाले निर्जन गंगाड. दयाच्या निघाले निर्जन गंगाड. वा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या जरा. आवाज जरी महाराजांचा बसलेला असेल तरीही सुद्धा मुलगी म्हणून ते गायनाचा प्रयत्न करत आहे. दादांसाठी सुद्धा एकदा टाळ्या होऊ द्या. कारण सोपं नसतं महाराज पक्वाजावर थाप टाकणं. ज्या वेळेस त्या चारही बोटातलं रक्त बाहेर पडतं ना त्यावेळेस पक्वाज कुठं बोलत असतो. म्हणून एकदा जोरात टाळ्या होऊ द्या. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांना अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये काय सांगायचं आहे तर तयाच्या चिंतने निरसेल संकट अंतराल दुर्घट. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये सांगतात की चिंतनाचे सुद्धा 4 प्रकार आहेत. कोणते 4 प्रकार? एक विषय चिंतन, दुसरं व्यर्थ चिंतन, तिसरं म्हणजे परदोष चिंतन आणि चौथं म्हणजे सांगा आता तुम्हीच. मग अशीच सांगून गेली मी. झोपले नाही ना तुम्ही? सांगा. चौथं म्हणजे भागवत चिंतन. विषय चिंतन म्हणजे काय तर विषय चिंतन म्हणजे मी याचा उपभोग घेतला नाही, मी त्याचा उपभोग घेतला नाही, मनुष्याचा कशातच समाधान नसणे म्हणजे विषय चिंतन होय. दुसरा आहे व्यर्थ चिंतन. व्यर्थ चिंतन म्हणजे हा असा तो तसा नेहमी दुसऱ्याचा दोष पाहणारा म्हणजे व्यर्थ चिंतन आहे. तिसरा आहे परदोष चिंतन. परदोष चिंतन म्हणजे लोकांचे दोष पाहणे. बघा महाराज मी मुलगी आहे त्याने तुम्हाला सांगून जाईल. बघा एक वेळचा प्रसंग सांगते. एका मनुष्याचं पोट दुखत होतं. एवढं पोट दुखत होतं की त्याला डॉक्टरांकडे जाण्याची वेळ आली. गेला ना महाराज डॉक्टरांकडे आणि डॉक्टर साहेबांना म्हणू लागला डॉक्टर साहेब गेल्या 8 दिवसापासून माझं पोट दुखतंय हो. डॉक्टर साहेबांनी थोडं त्याचं पोट चेकअप केलं महाराज. तिथं दुखतं का तिथं? तो म्हणाला काही नाही डॉक्टर. मग डॉक्टर साहेब म्हणतात मग तुझं पोट नेमकं दुखतं तरी कसं? मला तरी कळू दे. काही नाही म्हणे डॉक्टर साहेब. समोरच्यानं 8 दिवसापासून बंगला बांधला ना तेव्हापासून माझं पोट दुखत आहे. आता तुम्ही मला सांगा याच्यावर कोणते औषध उपचार आहे का तुमच्या गावात आहे का? होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक, आयुर्वेदिक त्याला कोणती औषध दिली म्हणजे त्याला बरं वाटलं हो? नाही वाटत महाराज. यालाच म्हणतात परदोष चिंतन. आणि चौथा आहे भागवत चिंतन. भागवत चिंतन म्हणजे नेहमी संतांचं ग्रंथाचं भगवंताचं चिंतन करणे म्हणजे भागवत चिंतन आहे. बघा मुलगी या नात्याने तुम्हाला सांगून जाईल कि भला किसी का करना सको तो बुरा किसी का मत करना आणि पुष्प नाही बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना. एखाद्याच्या गरीबाच्या मुलीचं जर लग्न आपल्याच्यानं होत नसेल ना तर नका करू. जोडल्या जात नसेल ना तर नका जोडू. तोडण्याचा अधिकार कोणी दिला महाराज? कोणी दिला? भगवंताने आपल्याला ही वाणी दिली ते दुसऱ्याचं वाटोळं करण्याकरता नाही दिली. माऊली म्हणतात की सात आणि मवाळ मी तुल्याने रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. महाराज म्हणतात माऊली म्हणतात की भगवंताने आपल्याला ही वाणी दिली ते दुसऱ्याचं वाटोळं करण्याकरता नाही दिली. ते फक्त आणि फक्त भगवंताचं नामचिंतन नामस्मरण करण्याकरता दिली महाराज. मग काही साधक मंडळी जगद्गुरु तुकोबारायाकडे गेले आणि जगद्गुरु तुकोबारायाला म्हणू लागले की नेहमी साधूची संतांची संगत कशी करायची ते तुम्ही आम्हाला सांगा. तर त्याच्यातला पहिला व्यक्ती गेला म्हणे महाराज मी शिष्य आहे मला सांगा पूजा तरी कशी करायची, भगवत प्राप्ती तरी कशी करायची. तर जगद्गुरु तुकोबाराय त्याला सांगतात की तू तुझ्या गुरुची पूजा कर. गुरुचं मन कधीच दुखू नको. गुरु देईल ते घे. तुला काहीही कमी पडणार नाही. दुसरा होता महाराज. दुसरा गेला जगद्गुरु तुकोबारायकडे आणि म्हणाला महाराज मला सांगा की आई वडिलांची सेवा कशी करायची म्हणजे आई वडिलांची सेवा केल्याने काय प्राप्त होईल, देवाची भक्ती केल्याने काय प्राप्त होईल. तर महाराज त्याला तेच सांगतात की तू तुझ्या आई वडिलांची सेवा कर. तुला काहीही कमी पडणार
नाही महाराज, पण अलीकडच्या काळामध्ये दादा असं पाहायला मिळतं काही आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये टाकलं जातं ना. आमचे गुरुजी एक अत्यंत सुंदर दृष्टांत सांगत असतात महाराज. सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्ररात्र कष्ट करायचा एक शेतकरी बाप एका मुलाला शिकवायचा. ज्या कपडेवर त्याने हाताचं काळ, जीवाचं रान, रक्ताचं पाणी करून मुलाला शिकवलं ना महाराज, मुलाला शिकवलं ना, तो मुलगा आता क्लासवर ऑफिसर आहे. मुलगा शिकला ना महाराज, शिकला, मोठा क्लासवर ऑफिसरही झाला, लग्नही केलं. मात्र आता त्याच्या वडिलांना फोन सुद्धा करत नव्हता. तुम्हाला माहिती आहे का हो की आई वडिलांचं हृदय कसं असतं माहिती आहे का? मी बघितलं, तुम्ही बघितलं का? लोण्याचा गोळा बघितला का? म्हशी येत नाही गावात, आहेत ना? नाही? जेवढं मऊ लोण्याचा गोळा असतो ना, तेवढं मऊ आई वडिलांचं हृदय असतं मला. बापालाच मुलाची आठवण आली म्हणून बापाने बँकेतून 2000 रुपये काढले, अकोला स्टेशनवर गेला आणि 2 तिकीट रिझर्वेशन केल्यानंतर मुलाच्या ऑफिसच्या गेटजवळ पोहोचला. मुलाला आवाज देतो, बाळासाहेब, ओ बाळासाहेब. बाळासाहेब पाहून न पाहण्यासारखं करतात. काय कारण महाराज? त्यांच्या अंगावरचे कपडे फाटलेले, शर्ट मडलेलं, टोपी फाटलेली. ज्या कपड्यावर आपल्या बापांनी हाताचं काळ, जीवाचं रान, रक्ताचं पाणी करून रात्ररात्र कष्ट केले ना महाराज, त्याच वडिलांना पाहून लाज वाटते बाळासाहेबांना. बाळासाहेबांच्या आजूबाजूला मित्रमंडळी उभी असते महाराज. ते मित्रमंडळी बाळासाहेबांना म्हणतात, बाळासाहेब, ओ बाळासाहेब, ते म्हातारे बाबा तुम्हाला किती वेळचे आवाज देत आहेत, कोण आहेत होते? बाळासाहेब पाहून न पाहण्यासारखं करतात. परत बाळासाहेबांना म्हणतात, बाळासाहेब, ओ बाळासाहेब, कोण आहेत ते म्हातारे बाबा? बाळासाहेब त्यांच्या मित्रांना सांगतात, ते म्हातारे बाबा का? ते तर माझ्यावर कामावरचे गडी आहे. तुम्हाला हात जोडून विनंती आहे दादा, जे बाहेर उभे असतील, जे ऐकत असतील, म्हणजे घरी झोपलेले असतील, त्यांना हात जोडून विनंती आहे की एखादा व्यक्ती जर आपल्या समोर कोटबूट सुटामध्ये आला ना, तर त्याला आपला बाप म्हणून आपल्या मायेची गमवू नका. तेथे पूर्णविराम दिला ना महाराज आणि गळफास घेतला. आपल्याच विदर्भातली घडलेली घटना आहे. म्हणून दादांनो, आई वडिलांची सेवा करा, तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांना तेच सांगतात की तू तुझ्या माझ्या डोळ्यातले आसवा कोणी मायेनं पुसताना, उरी भुताचा दटतोया गोष्ट बापाची सांगताना, त्याच्या फाशीच्या दयाला कितीशी गाळ जोडलेला, उभ्या आयुष्याचं तान कशी कातरी लावली या कुणी बाबा बोलताना, माझ्या डोळ्यातलं आसव कुणी मायेनं पुसताना. वा, सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा महाराज. सोपं नाही हो आई वडिलांचं हृदय. मी अनुभवलं स्वतः. ज्यावेळेस मी आळंदीला होती ना, विठ्ठल विठ्ठल
तेच सांगायचं आहे की आई वडिलांची सेवा जर केली तर काही कमी पडणार नाही. साच आणि मवाळ मी तुला आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आपल्या बोलण्याने दुसऱ्याचं मन दुखेल असं कधीच बोलल्या गेलं नाही पाहिजे दादा. जगद्गुरु तुकोबारांना अभंगाच्या तृतीय चरणात तेच सांगायचंय. जगोनिया कोणी वाचे स्मरेना, जगोनिया कोणी वाचे स्मरे राम अंधरी हाची नेम हरणीशी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की तुमचा जन्म माणसाच्या कुळामध्ये झाला आणि तुम्हाला मनुष्य देह भेटला. या नर देहामध्ये आल्यानंतर एक वेळ तरी मनुष्याने भगवंताचं दर्शन घ्यावं, आई वडिलांची सेवा करावी. महाराज तुम्ही कधीतरी असं ऐकलंय का हो की 4-5 म्हशी 4-5 बैल एका ठिकाणी आले, एकाने टाळ घेतला, एकाने विणा घेतला, एकाने मृदंग घेतला. असं कधी ऐकलंय का? असं कधी ऐकलं नाही, असं कधी घडलं नाही आणि घडणार सुद्धा नाही. म्हणून फक्त आणि फक्त मनुष्य देहाच्या भगवंताचं नामचिंतन नामस्मरण करू शकतो. करताना मग म्हणून सर्वांनी 2 मिनिटं करता का होईना सर्वांनी हात वर करा. 2च मिनिटं राहिले, कारण माझ्यातही बोलण्याची क्षमता नाही राहिली आता. बोल 2 मिनिटं करता हात वर करा. करा हात वर, ज्यांना हात असतील त्यांनीच करा. करा, झोप उडल करा. जय गजानन जय गजानन करा
गजानन महाराज की जय. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की माऊली गणेश महाराज गजानन महाराज की जय. किती मिनिट लागले हो भगवंताचं नामचिंतन करण्याकरता? किती मिनिट लागले? 2 मिनिट लागले? 2 मिनिट? 2 मिनिट सुद्धा नाहीत लागत. चालता बोलता भगवंताचं नामचिंतन कंठामध्ये यावं महाराज, एवढं सोपं नाही. म्हणून भगवंताने आपल्याला जो नरदेह दिला ना, तो भजनाकरता दिला. आणि त्या देहाचं जर सार्थक करायचं असेल तर आपण एकच केलं पाहिजे, देहूची पैठणची आळंदीची. ते जर होत नसेल तर शेगावची वारी जरूर करा. तेही जर होत नसेल तर आपल्या गावात गजानन महाराजांचं मंदिर आहे ना महाराज, एकदा तरी दर्शनाला आलं पाहिजे. एकदा तरी ज्ञानेश्वरी पारायण केलंच पाहिजे. एकदा तरी तुकाराम महाराज पारायण गाथा वाचलाच पाहिजे. तेही होत नसेल, आपल्या गावात आपण एवढे सप्ताह ठेवतो महाराज कशासाठी? लोकांमध्ये काहीतरी चांगले विचार निर्माण व्हावे, काहीतरी नवीन ऐकायला मिळावं, याकरिता सर्वांचा अट्टहास असते महाराज. पण आपण तेही नाही करत हो महाराज. बाबाजी एवढे चांगली सुंदर कथा सांगतात, येऊन बसलं पाहिजे महाराज. जर आपण जर आलोत ना या पेंडॉलमध्ये, जर भरेल दिसला ना पेंडॉल, तर बाबाजींना सुद्धा उत्साह वाढव. काय काय सांगतात, काय काय नाही. भागवतामध्ये सोपं नाही आहे महाराज. ज्या वेळेस 2 खंड सोडवा लागतात ना, मी सुद्धा भागवत करते, 2 खंड सोडवतात ना, सोपं नसतं महाराज अभ्यास करणं. मी सुद्धा आळंदीलाच राहणारी विद्यार्थिनी आहे, सोपं नसतं हो. इथं येत जा, एकदा तरी बाबाच्या मुखातून 2 शब्द आपल्या कानावर चांगले पडू देत जा. दुसरं काहीच नाही महाराज. म्हणून जगद्गुरु तुकोबारांना हेच सांगायचं आहे की जन्मनी आकुडी वाचिस मरे राम, अंधरी हाची नेम अहर्निशी. तुम्हाला माणसाचा जन्म भेटला ना, तो दुसऱ्याचं वाटोळं करण्याकरता नाही भेटला महाराज, तो फक्त आणि फक्त भगवंताचं नामचिंतन करण्याकरता भेटला. आणि ते जर केलं तर काय होते महाराज अभंगाचे शेवटचे, तुकाबने कोटी कोळीचे
टाळ्या वाजवा एकदा जोरात. काय मन भरून येतं महाराज असं गायन ऐकलं. त्यांचा आवाज सुद्धा बसलेला आहे बरं का, तरीही सुद्धा गायन करताय. एकदा जोरात टाळ्या होऊ द्या. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात काय सांगतात, तर तुका मने कोटी कुडी ते पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात की तुम्हाला हा नरदेह भेटला ना, या नरदेहामध्ये जर तुम्ही भगवंताचं नामचिंतन केलं तर तुमचा एका कुळाचा नाही तर कोटी कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारांना एवढीच विनंती करायची आहे की एक वेळ तरी दर्शन घ्यावं. भगवंताचं नामचिंतन नामस्मरण केलं पाहिजे दादा, तरच आपला कोटी कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. इथल्या गादीवरून सांगते, कोटी कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही दादा. बघा, माझ्या गुरुजींनी एक भजन शिकवलं, ते भजन म्हणते आणि सेवेला पूर्णविराम देते. नरे जन्म विषय दवडीला शेवटी अधोगती पावला, खेडण्यात 10 गमविले 20 लग्न झाले, 30 वेल वाढला शेवटी अधोगती पावला, 40 असे हे कसे पशु परीग कष्ट करीत असे, 50 उतरली कडा शेवटी अधोगती पावला, 60 बुद्धी कुंटली 17 दृष्टी हरपली, 80 काठी चिटकला शेवटी अधोगती पावला, 90 म्हणे भगवंता कोठे शोधू तुला रे आता, 100 रात बुडा खचपला शेवटी
केला जीवनाची सबसिडी कशी आहे काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळते काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळते पापी 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 हे पाप करते पापी भैया भैया काय काय केलं भल्या माणसा देवाला सार कळतंय र. म्हणून मनुष्य नरदेहाला आल्यानंतर 10 वर्ष खेळण्यात जातात. नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना आणि त्यामध्ये दुःखा यातना तुम्ही आठवा मधुसूदन. 10 वर्षाचे मनुष्य जन्माला आल्यानंतर जातात मारा. 20 वर्षाचा मनुष्य कसा ओळखावा? 20 वर्षाचे झाले की लग्न होते, मुलबाळ वाढतात, वेल मांडवावर जातो तरी सुद्धा गोष्ट घेत नाही. 30 वेल वाढला, 40 असे हे कसे पशु परिग कष्टी करीत असे. 40 वर्षाचा मनुष्य कसा ओळखावा? जो सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबराब कष्ट करतो, निरा कष्टातच जीवन जातं. समजून त्याला 40 वर्ष चालू आहे. 50 उतरली कडा आणि शेवटी अधोगती पावला. 60 बुद्धी खुंटली. 60 वर्षाचा मनुष्य कसा ओळखावा? त्याची बुद्धी काम करत नाही. समजून त्याला 40 वर्ष चालू आहे. सुनबाई घरात आल्या की सुनबाई म्हणतात मामी जा तुम्ही घ्या आणि मामूजी मला द्या. समजून त्याला 60 वर्ष चालू आहे. 17 दृष्टी हरपली. 70 वर्षाचा मनुष्य कसा ओळखावा? माझा 17 दृष्टी हरपली. बघा भगवंताला आपली काळजी आहे ना हो. आता एक व्यक्ती माझ्या जवळ आला आणि मला म्हणाला ताई भगवंताने आपल्याला हे कानावर फडदळ कशा करता दिलं? आता भगवंताला आपली काळजी आहे ना? आहे ना? म्हणून तर भगवंताचं नामचिंतन करता आहे ना. भगवंताने आपल्याला हे कानावर फडदळ कशा करता दिले? आता भगवंताला असं वाटलं का याला जन्म दिल्यानंतर हा मोबाईल पाहिल, टीव्ही पाहिल, जे पाहू नये ते पाहिल, याने याचे डोळे जातील, मग याला चष्मा लागणार. आता तुम्ही मला सांगा भगवंताने जर कानावर फडदळ दिले नसते तर छिद्रात लटकवला असता का हो चष्मा? लटकवला असता का? नाही. भगवंताला आपली काळजी आहे ना. 17 दृष्टी हरपली, 80 खाटी चिटकला, शेवटी अधोगती पावला. 90 म्हणे भगवंता कोठे शोधू तुला रे आता, 100 रात बुडा खचकला, शेवटी अधोगती पावला. म्हणून भगवंताने आपल्याला जो नरदेह दिला ना तो या भगवत नाम चिंतन सार्थक करण्याकरता दिलं. आता मनुष्याला 100 वर्ष आयुष्य दिलं. आता 100 वर्षाची वाटणी सुद्धा मी करून दिली. पण जे 100 वर्ष जगले ते भाग्यवान, म्हणजे जगले नाही ते सुद्धा भाग्यवान. म्हणून या नरदेहामध्ये आल्यानंतर दादा एक वेळ तरी भगवंताचं नामचिंतन नामस्मरण करत जात जा. विठ्ठल विठ्ठल. सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गाट भव सिंधू, जलमुनिया कुडी वाचे स्मरे राम, धरी हाचणे महर्निशी,
गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेर संकट तराल दुर्गट भवसिंधू. या अभंगाचा भावार्थ असाच असं मात्र मुळीच नाही. मी श्री गुरु महाराजांच्या शिबिरामध्ये आणि माझ्या आई वडिलांनी केलेल्या मार्गदर्शनामध्ये हा जो विद्या अभ्यास केला तोच तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. याच्यात जर काही चुकीचे शब्द असतील तर ते माझे मला परत करा, मी घरी घेऊन जाईल आणि जे काही बरोबर असेल ते आचरणात आणा. ज्यांना 2 मुली असतील त्यांनी तिसरी मुलगी म्हणून मला माफ करा, ज्यांना 1 असेल त्यांनी दुसरी मुलगी म्हणून मला माफ करा. करताना मी असं समजते तुम्ही मोठ्या अंतकरणाचे मायबाप आहात, तुम्ही मला माफ करणारच. आणि ज्यांना काहीच नसतील त्यांनी स्वतःची मुलगी समजून 7-12 माझ्या नावावर करा. करताना विनोदाचा भाग आहे महाराज, विनोदाचा भाग गाळा. तरीही सुद्धा न्यूनतेपुरते अधिकते सरते करुणी घावे तुमचे विनवत असे. पायाच्या प्रसादे काही बोलून विनोदे मज क्षमा करणे संतीनोय. अंगीभूत युक्ती तुमच्या कृपेच्या पोसणे जन्मजन्मी तुका म्हणे. झालेली सेवा माऊलीच्या तथा श्री गुरुरायांच्या चरणी आणि माझ्या आईवडिलांच्या चरणी. माझे काका सुद्धा आज माझ्या कीर्तनाला हजर आहे. सोपं नाही हो, योग्य ते मार्गदर्शन माझे संतोष काका मला करत असतात. खरंच त्यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या होऊ द्या. एवढे काम असून सुद्धा ते आज माझ्या कीर्तनासाठी हजर आहे. मला याच गोष्टीचा खूप आनंद होतो. त्यांचे सुद्धा चरणी नतमस्तक होते आणि तुमच्या सर्व माता पित्यांच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला इथेच पूर्ण विराम देते. विठोबा रखुमाई